बिग बॉस मराठीच्या घरात मोठ्या थाट्यामाटात 7व्या आठवड्यामध्ये संस्कृती ही बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आली होती. पण मात्र अवघ्या 10व्या आठवड्यामध्येच संस्कृती ही बिग बॉस मराठीच्या घराबाहेर गेलेली आहे. याचं कारण नेमकं काय आहे, कशामुळे आहे, हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. कारण की आतली बातमी बाहेर आलेली आहे. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठीचा खेळ आता 10व्या आठवड्यापर्यंत आलेला आहे. 10व्या आठवड्यामध्ये संस्कृती ही बिग बॉस मराठीच्या घरामधून सुद्धा बाहेर गेलेली आहे. जर आपण पाहिलं तर ती 7व्या आठवड्यामध्येच आली होती आणि 10व्या आठवड्यामध्येच घराबाहेर का गेली, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की संस्कृती घरामध्ये आल्यापासून तिचा काहीही खेळ दिसला नाही, तिचा काहीही गेम दिसला नाही. उलट ती बिग बॉसचा हा संपूर्ण खेळ घरून पाहून आली होती. बिग बॉसच्या घरामधले लोक कशा पद्धतीचे आहेत, काय आहेत, ते कशा पद्धतीने खेळतात, कशा पद्धतीने भांडतात, हा सगळा खेळ पाहून संस्कृती बिग बॉसच्या घरामध्ये गेली होती. पण मात्र हे सगळं पाहून सुद्धा घरामध्ये गेल्याबरोबरच तिनं स्वतःची चावी, जी पॉवर की आहे, ती स्वतःच्या हातानं विशालला दिलेली होती. मग तिला या गोष्टीची जाणीव नव्हती का, की या अगोदरच्या घरामध्ये कशा पद्धतीनं चोरी होत आहेत, पॉवर की लपून ठेवलेल्या जात आहेत. मग तिच्या हातामधली पॉवर की थेट तिच्या हातामधून विशालनं घेतली आणि तिनं सुद्धा घेऊ दिली. नंतर ते मागण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण ते प्रयत्न सुद्धा फेल गेले. त्याच्यानंतर संस्कृतीचं कुठलंही डोकं आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये दिसलेलं नाही. म्हणूनच बिग बॉसच्या घरातल्या सदस्यांनी संस्कृतीला सांगितलं की तिचं डोकं हे गुडघ्यात आहे, गुडघ्यात दिमाग असणारी पोरगी म्हणजे संस्कृती आहे. आणि अगदी तिनं त्याच पद्धतीनं केलं. तिचा काहीही वेगळा गेम आपल्याला दिसला नाही. विशालच्या सांगण्यावरून, दुसऱ्याच्या सांगण्यावरूनच ती सगळा खेळ खेळत होती, हे सुद्धा आपल्याला दिसलेलं आहे. म्हणजे ज्या टास्कमध्ये संस्कृतीला विशालनं नॉमिनेट केलं, मग विशालच्या विरोधात बोलायचं सोडून तिनं थेट प्रभूला नॉमिनेट केलं. मग प्रभूला नॉमिनेट का केलं, कशामुळं केलं, तर जिला विशालनं नॉमिनेट केलंय त्या विशालच्या आणि सागरच्या सांगण्यावरून प्रभूला नॉमिनेट केलं. कारण की त्यांना माहिती आहे की जर या घरामधून एकापेक्षा जास्त सदस्य बाहेर गेले तर त्याच्यामध्ये संस्कृतीचा नंबर लागणारच आहे. पण संस्कृतीपेक्षा वीक प्रभू दिसतो, प्रभूपेक्षा वीक रेवा दिसते. मग याच्याबरोबर एकापेक्षा जास्त हे तिघत जातील आणि विशाल मात्र त्या ठिकाणी सेफ राहील, असा डोक्यानी गेम खेळून विशालनं त्या संस्कृतीला भडकवलं आणि त्यानं काही डोक्याचा वापरच केला नाही. तिनं त्याचा फायदा कशात आहे, काय आहे, हे सुद्धा पाहिलं नाही. आणि ती मागं कशाच्या लागली, की राखीला घराबाहेर काढण्यासाठी मी प्रभूला नॉमिनेट केलं म्हणून. आता राखीला नॉमिनेट करून संस्कृतीला नेमकं काय भेटलं असतं? राखी एवढ्या लवकर घराच्या बाहेर जाणार आहे का? एवढं साधं डोकं संस्कृतीनं लावलं नाही, म्हणून ती घराबाहेर गेलेली आहे. दुसरं जर आपण कारण पाहिलं तर दुसऱ्या याच्यामध्ये सुद्धा संस्कृती कुठेही आपल्याला डोकं लावताना दिसली नाही, भांडताना दिसली नाही. उलट फक्त राखी सोबतचा तो जो कपाचा मुद्दा आहे तेवढा मुद्दा सोडला तर संस्कृतीचा कुठलाही मुद्दा नव्हता, कुठलाही वेगळा खेळ नव्हता. म्हणून संस्कृतीला घराबाहेर काढलेला आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. पण मात्र बिग बॉसनं ज्या पद्धतीनं सांगितलं होतं की 10व्या आठवड्यामध्ये एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जाणार आहेत, त्यामुळं आता फक्त संस्कृतीच घराबाहेर गेलेली आहे का, तिच्याबरोबर अजून कोण कोण बाहेर गेलंय हे आपल्या भाऊच्या धक्क्यावर समजणारच आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या तरी संस्कृती घराबाहेर गेली ही माहिती आपल्याला मिळाली आहे, ती याच कारणांमुळं बाहेर गेलेली असावी. याच्या व्यतिरिक्त तिचा कुठलाही गेम नव्हता, खेळ नव्हता. एवढं सगळं पाहून येऊन सुद्धा तिनं त्याच पद्धतीनं केल्यामुळं संस्कृती घराच्या बाहेर गेलेली आहे. आणि संस्कृतीच्या पाठोपाठ जर नंबर लागणार होता तर तो रेवाचा लागणार होता आणि रेवानंतर सागरचा सुद्धा नंबर लागणार होता, असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. पण मात्र या संपूर्ण घडलेल्या घडामोडींवर आणि संस्कृतीला घराबाहेर काढल्यावर तुम्हाला काय वाटतं, हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.